नमस्कार मंडळी, कसं काय चाललंय? माझी सकाळची सगळी कामं झालेली आहेत. स्वयंपाक करून झाला आहे, जेवण झालं आहे, गिटार प्रॅक्टिस करून झाली आहे आणि आय थॉट कम ऑन लेट्स हॅव अ चॅट. मला ना खूप लोकांनी विचारलं की फक्त फिटनेस ॲज इन फिजिकल ॲक्टिव्हिटी, इज दॅट इनफ टू डिसाईड युअर हेल्थ? अँड दी आन्सर इज, इट इज अ पार्ट ऑफ स्टेइंग हेल्दी. ह्याच्यामध्ये तुमचं डाएट येईल, इटिंग द राईट फूड येईल, स्लीपिंग वेल, पूर्ण 6-7 तास जे काय तुमच्या शरीराला लागतं ते, द राईट अमाऊंट ऑफ स्लीप, स्लीपिंग इन टाईम, रात्रभर नेटफ्लिक्स बिंच करणं, रील्स बघणं, नॉट डन. आणि स्टेइंग कंटेंट, प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड इज ऑल्सो इन्क्लुडेड. मी विचार करते ना सुरुवातीला या सगळ्यामध्ये पडायच्या आधी, दी अमाऊंट ऑफ टाईम आय वेस्टेड ऑन रील्स, बिंजिंग, किंवा ठीक आहे ना काही खाल्लं तरी चालतं, जंक फूड इट्स ओके, चीट डे असतो, काय फरक पडतो. तर आय रिमेंबर वन व्हेरी गुड स्टेटमेंट मेड बाय माय ट्रेनर. तो मला मला म- तो मला म्हणाला, अगं 60 वर्ष खाल्लंस ना तुला हवंय ते, नाव थोडासा डिसिप्लिन आण, ईट द राईट फूड. सो डाएट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोटीन्स आर ऑल्सो एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आपण एक पूर्ण सेशन घेऊ त्याच्यावर. येस, अँड जस्ट वॉकिंग, जस्ट स्विमिंग वर्सेस स्ट्रेंथ ट्रेनिंग, त्याचे काय फायदे आहेत, काय नाही आहेत. what are the myths surrounding strength training? काल मला एक मित्र भेटला, ही इज अप्रॉक्सिमेटली 50 years old. तर तो मला म्हणाला, क्या पागल बन गई क्या तू, वेट्स क्या है तेरा गोल, 100 किलो उठाने का है, 200 किलो उठाने का है? मी म्हटलं नाही यार, गोल इज स्टेइंग फिट अँड गेटिंग स्ट्रॉंगर, एवढाच गोल आहे माझा. अँड वी आर गोईंग ग्रॅज्युअली, स्टेप बाय स्टेप. तर हा गोल डेफिनेटली आहे. गेनिंग स्ट्रेंथ, स्टेइंग इंडिपेंडंट ॲट 62, being able to do a lot of activities with the strength is definitely my goal. तर हे कसं कसं आणि काय केलं आहे, सो वी विल बी डिस्कसिंग दिस इन दी अदर व्हिडिओज. तुम्हाला काय वाटतं, हाऊ डू यू स्पेंड युअर डे, व्हॉट इज द काइंड ऑफ फूड यू ईट? Another thing what I wanted to say is, when you are having food, please switch off all the social media, switch off your phone, the television, and please relish your food. Enjoy it. Have a great day ahead. Let's keep talking.